सुरू होत आहे देशातला सर्वात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, थँक्यू व्हेरी मच। तर चला सुरू करूया आपकी अदालत मध्ये आजचा खटला। आपकी अदालत मध्ये आज माझे पाहुणे आहेत एक असे व्यक्तिमत्व जे जगभरातल्या मोठ्या मोठ्या देशातल्या मोठ्या नेत्यांसोबत डील करतात। 40 वर्ष डिप्लोमॅट राहून सुद्धा ते एक नेता बनले, राजकारणात आले। पूर्वीच्या काळातली लोक जेवढे त्यांना पसंत करतात, माझा शोध सांगतो की आजच्या जमान्यातले नवीन जमान्यातले देखील लोक यांना आपले उस्ताद म्हणतात। स्वागत करूया भारताचे विदेश मंत्री एस जयशंकर। आणि या टाळ्या अशाच वाजत राहू द्या, कारण मी आता आमंत्रित करत आहे आजचे आपल्या जजना। आजचे आपले जज खूप खास आहेत। त्यांनी लिहिलेली पुस्तकं या जगभरात करोडो लोक वाचतात। ते प्रेरणादायी आहेत, लेखक आहेत आणि पूर्ण जगभरात एक मोठे वक्ते म्हणून ओळखले जातात। स्वागत करूया शिव खेडा यांचं। तसेच सगळ्यात आधी आजचा खटला सुरू करण्यापूर्वी, आरोप आणि प्रत्यारोप सुद्धा सुरू होण्यापूर्वी आजचे जज शिव खेडा यांची परवानगी घेऊया आजचा खटला सुरू करण्यासाठी। कारवाई सुरू करण्यात यावी। आणि आपले विदेश मंत्री एस जयशंकर यांच्यावर पहिला आरोप लागण्यापूर्वी एक नजर टाकूया एस जयशंकर यांच्या करिअरवर। भारताचे विदेश मंत्री डॉक्टर एस जयशंकर देशाचे सगळ्यात अनुभवी आणि सगळ्यात ऍक्टिव्ह डिप्लोमॅट्स पैकी एक आहेत। डॉक्टर जयशंकर यांनी 38 वर्ष राजकीय स्तरावर काम केलं आहे। याच दरम्यान डॉक्टर जयशंकर 3 वर्षांपर्यंत फॉरेन सेक्रेटरी राहिले। जेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी डॉक्टर जयशंकर यांची अमेरिकेमध्ये भारताचा राजदूत म्हणून नियुक्ती केली। डॉक्टर जयशंकर दीर्घ काळासाठी चीनमध्ये भारताचे राजदूत म्हणून राहिले। विदेश मंत्रालयामध्ये आपल्या मोठ्या करिअरमध्ये डॉक्टर जयशंकरांनी मॉस्को, कोलंबो, बुडापेस्ट आणि टोकियोच्या एम्बेसीजमध्येही डिप्लोमॅटिक जबाबदाऱ्या सांभाळल्या। डॉक्टर जयशंकरांनी युनिव्हर्सिटी ऑफ दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं। JNU मधून मास्टर्सची डिग्री घेतली आणि डॉक्टरेट केलं। नटवर सिंग नंतर डॉक्टर एस जयशंकर दुसरे डिप्लोमॅट आहेत ज्यांना एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर बनायची संधी मिळाली। डॉक्टर जयशंकर यांना बऱ्याच भाषा अवगत आहेत। ते लेखक सुद्धा आहेत। संगीताची पण त्यांना आवड आहे। गुजरातमधून राज्यसभेचे ते सभासद आहेत। पंतप्रधान मोदी यांचे लाडके डिप्लोमॅट डॉक्टर एस जयशंकर आपकी अदालत मध्ये आपला खटला स्वतःच लढतील। तर चला सुरू करूया आजचा खटला। डॉक्टर जयशंकर, तुमच्यावर पहिला आरोप लागेल त्याआधी मला विचारायचं आहे की मी आता एका डिप्लोमॅट सोबत बोलत आहे की एका नेत्याबरोबर? आज मी असं म्हणेन की तुम्ही भलेही एका नेत्याबरोबर डील करत आहात, पण 40 वर्ष जी डिप्लोमॅटची ट्रेनिंग घेतली ती काही जात नाही। तर चला सुरू करूया आजचा खटला। आपकी अदालत मध्ये पहिला आरोप एस जयशंकर यांच्यावर। आपकी अदालत मध्ये भारताचे विदेश मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्यावर आरोप आहे की हे डिप्लोमसीचा वापर राजकारण उजळवण्यासाठी करतात। जयशंकर जी, तुम्ही हे मान्य नाही करत की आजकाल डिप्लोमॅट पेक्षा जास्त एक नेते बनले आहात? G20च्या यशानंतर आम्ही खूप गोष्टी ऐकल्या। अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी जो बायडन यांनी खूप प्रशंसा केली, रशियाच्या राष्ट्रपतींनी खूप प्रशंसा केली, आले नाही तरी खुश आहेत। जेवढं मी ऐकलंय की चीनने पण खूप प्रशंसा केली की भारताने खूप मोठं योगदान दिलं। पण आपले लालू यादवजी म्हणतात की पैसे फुकट घालवले, एवढा सगळा खर्च केला,
भारताला काय मिळालं? बघा कसं आहे की लालूजींचा आपण सगळेच जण आदर सन्मान तर करतो हे तुम्हाला माहितीच आहे ना. आणि आणि आता तुम्ही बायडन आणि पुतीन यांची नावं घेतली तर स्वाभाविक आहे की लालूजींचं नाव पण त्याबरोबर घ्यालच, हे माहिती होतं. तर आमच्याबद्दल जे काही चांगले शब्द बोलले जात आहेत हाच एक पुरावा आहे की यामुळे आपल्याला काय मिळालं. आणि तुम्ही जर सामान्य नागरिकाच्या दृष्टीने पाहिलं तर पहिली गोष्ट G20 मध्ये ती असते स्किल्स मॅपिंग. म्हणजे प्रत्येक देशात, खास करून आपल्यासारख्या देशात जिथे तरुण पिढी असते त्यांच्याकडे टॅलेंट असतं. कोणी इंजिनियर आहेत, कोणी डॉक्टर आहेत, कोणी आर्किटेक्ट आहेत, कोणी चार्टर्ड अकाउंटंट आहेत. तर जगभराचं स्किल्स मॅपिंग होत आहे या G20च्या कारणाने. एक प्रकारे भारताच्या तरुण पिढीसाठी एक ग्लोबल वर्कप्लेस जे आहे याचे दरवाजे त्यांच्यासाठी आणखी उघडे होतात. आणि हे एक उदाहरण झालं. मी तुम्हाला दुसरं उदाहरण देतो की जे कोणी आपले अतिथी आलेत त्यांनी भारताची क्षमता पाहिली. आता जर मी म्हणालो की त्या 2 दिवसात जर एखाद्या गोष्टीची चर्चा झाली असेल तर सगळ्यात जास्त चंद्रयानची झाली आहे. आणि त्याचबरोबर दुसरे की लोकांनी 5G स्टॅकबद्दल बोलणं केलं, लोकांनी वॅक्सिनबद्दल चर्चा केली. पण सगळ्यात जास्त प्रभाव जो पडला जगभरामध्ये चर्चा चालू होती ती चंद्रयानाबद्दल. आता जेव्हा ते लोक परत जातात आणि त्यांना वाटतं की आम्ही तर भारत पाहिला, भारताचं किती चांगलं ऑर्गनायझेशन होतं, भारताची क्षमता किती चांगली होती, तर तुम्ही बघा त्यांचा दृष्टिकोन किती बदललाय. किंवा मला तर असंही म्हणायचं आहे की आम्ही G20 जे आहे राजधानीमध्ये नाही ठेवलं, विज्ञान भवनात नाही ठेवलं, तर ते पूर्ण जगभरात साजरं केलं गेलं. 60 शहरांमध्ये साजरं केलं गेलं, प्रत्येक राज्यात साजरं केलं. तर याचा पर्यटन विकासावर परिणाम पहा. तर मी म्हणेन की रोजगाराची साधनं पाहता पर्यटनाबद्दल बोललो तर भारताची क्षमता आणि जी होणारी जी निर्यात आहे याबद्दल आपण बोललो तर, किंवा तुम्ही रिसोर्सेस बघा, बँक जे डेव्हलपमेंट रिसोर्सेस जे आहेत, मी म्हणेन की प्रत्येक क्षेत्रामध्ये या G20 मुळे खूप प्रभाव पडलाय. जयशंकरजी, पण समिट तर आधी देखील व्हायचे, प्रधानमंत्री आधी पण होतेच की. असे कधीच नव्हते पण. हो, पण ते समिट पण असे नसायचे. याला तर पूर्ण देशभर पसरवलं गेलं जेणेकरून राजकारणात फायदा होईल, प्रतिमा वाढेल, मोदीजींचं नाव चमकेल. जर काही चमकत असेल तर तो देश चमकतोय, भारत चमकतोय. काही लोकांनी मला सोशल मीडियावरून फोटो पाठवले आहेत की आधी आपण कसा साधा सुधा भारत दाखवायचो, तुम्ही कोणत्या प्रकारचा चमकणारा भारत लोकांना दाखवत आहात. ते काही फोटो मला तुम्हाला दाखवायचे आहेत. आधी जेव्हा परदेशी अतिथी यायचे तर आपण त्यांना कोणत्या प्रकारचा भारत दाखवायचो. एक फोटो मला एका व्ह्युअरने पाठवलेला आहे आणि लिहिलंय की जेव्हा परदेशातून अतिथी येत होते तेव्हा त्यांना आपण ह्या प्रकारचा भारत दाखवायचो. आणि आता जो भारत तुम्ही दाखवला आहे तो पूर्ण चमकलेला आहे. तर हे सुद्धा दाखवा ना. अच्छा, हो, तेही दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे आता हे सगळे फोटो पाहिल्यानंतर नितीश कुमारच्या पार्टीमधली लोक म्हणत आहेत की तुम्ही बिहारच्या वस्तू दाखवल्या, सगळ्या लोकांना नालंदा विद्यापीठ दाखवलं, तर सगळे जे क्रेडिट आहे ते नितीश कुमार यांना मिळालं पाहिजे. जर असं असेल की सगळ्यांना क्रेडिट घ्यायचं असेल तर देशासाठी चांगलंच आहे ना. तर याचा अर्थ त्यांना मान्य आहे की जे काही झालं ते देशाच्या भल्यासाठी झालं. ही पूर्ण देशाची सगळ्यात एक प्रकारे एकजूट होऊन उपस्थिती होती, ही चांगली गोष्ट आहे. G20 जेव्हा चालू होती संध्याकाळी आमच्या इथे जेवण होतं. तर त्यात तामिळनाडूचे चीफ मिनिस्टर स्टॅलिनजी ते आले होते. तर आमचं बोलणं चालू होतं. तर मी त्यांना विचारलं की तुम्हाला कसं वाटलं. तर ज्या गर्वाने ते माझ्याशी बोलले की आपल्या राज्यात 10 इव्हेंट झाले, आपला कार्यक्रम इतका चांगला होता. तर मी म्हणेन की जर तुम्ही त्यांना विचाराल किंवा ममताजींना विचाराल, नाहीतर तुम्ही किंवा जे आपले राजस्थानचे चीफ मिनिस्टर जे आहेत अशोक गेहलोत, ते आले तर नव्हते, पण मला माहिती आहे की
त्यांची अशी इच्छा होती की अजून इव्हेंट्स व्हावे तुम्ही त्यांची राजस्थानमध्ये. स्तुती करून त्यांच्यासाठी आणखी समस्या निर्माण करताय. नाही नाही असं आहे की बघा, मी मी राजकारणामध्ये ते एंट्री तर केली आहे, पण तुम्हाला माहिती आहे की मी राजकारणी नाहीये. ते माझ्या मनात जे असतं ते मी कधी कधी स्पष्टपणे बोलून तर टाकतो. तुम्ही या बस. डबल रोलचा पूर्णपणे फायदा करून घेता. हे बघा, तर क्रेडिट मला वाटतं की सगळ्यांना मिळायला हवं. कुठे पूर्ण मिळतंय? बघा ना, देशाला. केजरीवालजी म्हणतात की आम्ही दिल्लीची साफसफाई केली, चमकवली, आम्हाला कोणी क्रेडिट नाही दिलं. नाही, हे बघा, क्रेडिट जे आहे ते पूर्ण देशाला मिळत आहे. आणि सगळ्यात मोठा देशाचा नेता कोण असतो? तो प्रधानमंत्री असतो. हे तर स्वाभाविक आहे. तर जर ते प्रधानमंत्रींना क्रेडिट देत आहेत तर ते स्वतःलाही क्रेडिट देत आहेत त्याचबरोबर की आपणही त्यांची साथ दिली आहे. प्रधानमंत्री या पूर्ण वातावरणात कसे वाटत होते याच्या संबंधित माझ्याजवळ एक व्हिडिओ आहे, मी तुम्हाला दाखवतो. Please. दर्शकांनी पण बघा. आता तुम्हीच आम्हाला सांगू शकता की इतके सगळे वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळ्या प्रकारची लोक, वेगवेगळी भाषा बोलणारे लोक, सगळ्यांना मोदीजींनी सेट केलेलं. खरं तर आहे. नाही, खरं तर आहे. हे बघा, एकतर मोदीजी ज्यांना कोणाला भेटतात ते त्यांच्यासोबत ते कॉमन पॉइंट शोधतात. मला त्यांच्यासोबत म्हणजे जगभर फिरताना जवळपास 10 वर्ष झाले. आणि मी पाहिलं आहे की या 10 वर्षात हे आणि असे प्रधानमंत्री आहेत. जेव्हा ते प्रधानमंत्री होते तेव्हा तुम्हाला आठवत असेल रजतजी, तेव्हा लोक म्हणत होते की अरे याला तर परदेशी नीतीबद्दल काहीच माहिती नाहीये, काय करेल हा, तर मग हा कसं काय हे सगळं सांभाळेल, काय करेल. आता तोच प्रधानमंत्री तुम्ही पहा की त्याची प्रगती कशी होते. आणि याचं कारण हेच आहे की ते एक प्रकारे एक ओपन माइंडेड नेते आहेत. असे नेते आहेत जे लोकांसोबत कनेक्ट होतात. आता बघा, जसे जो बायडन आहेत, आम्हाला तर वाटायचं की मोदीजी आणि ट्रम्प यांची मैत्री आहे. हा. जो बायडन जे ट्रम्पला हरवून आले ते देखील त्यांचे मित्र बनले. आता हे तर मान्य करावं लागेल ना, हे मोदीजी आहेत तर. आणि नाही, तुम्ही फक्त त्यांच्याबद्दल बोलताय. त्यांच्या आधी तर ओबामा देखील होते. तर एक प्रकारे मोदीजींचं एक असं कॅरेक्टर आहे की ज्यांच्यासोबत देखील ते कॉन्टॅक्टमध्ये येतात. तुम्ही पाहिलं असेल आणि तुम्हाला हे माहिती सुद्धा असेल. एकदा त्यांनी मला सांगितलं हा. होतं की डोनाल्ड ट्रम्प बरोबर त्यांची मैत्री कशी झाली, कसं त्यांनी त्यांना व्हाईट हाऊस दाखवलं. पण जो बायडन सोबत कशी झाली ते तुम्हीच सांगू शकता. पहिली त्यांची जी भेट झाली ती 2014 मध्ये झाली. त्यावेळी जो बायडन जे आहेत ते उपराष्ट्रपती होते. आणि मग ते मोदीजींचा पहिला दौरा होता US मध्ये. म्हणजे मे मध्ये प्रधानमंत्री बनले, सप्टेंबरमध्ये आले होते. मी त्यावेळी राजदूत होतो अमेरिकेमध्ये. तर तुम्ही बघा की त्यांची जी केमिस्ट्री आहे ती लगेच जुळली. कारण जो बायडन जे आहेत ते देखील ओपन माइंडेड आहेत. ते म्हणजे त्यांच्या ते त्यांच्या मनात जे आहे ते लगेच बोलून दाखवतात. तर त्यांची तिथून सुरुवात झाली. त्यावेळी त्यांनी मोदीजींसाठी एक लंच ठेवलं होतं. आणि जेव्हा ते राष्ट्रपती म्हणून 2020 मध्ये निवडून आले, तेव्हा हे स्वाभाविक आहे की त्यांची जी पहिल्याची जी भेट होती त्याचा जो पॉझिटिव्ह जो प्रभाव, जो त्याच्या ज्या आठवणी होत्या त्याच्या नॅचरली काहीतरी परिणाम हे होतीलच. आणि तुम्ही पाहिलं असेल की सुरुवातीला जेव्हा ते राष्ट्रपती बनले त्यांचं सगळ्यात आधी त्यावेळी कोविड चालू होता. तर त्या व्हर्च्युअल मीटिंग व्हायच्या. तर पहिली मीटिंग जी होती ती मोदीजींसोबत होती आणि क्वाडचं ग्रुपिंग असतं त्या माध्यमातून होती. तर आणि जेव्हा ते भेटले तर बघा, दोघे पण जे आहेत ते राजकारणात भरपूर अनुभवी आहेत. जर आपण डेमोक्रॅटिक पॉलिटिक्समध्ये बघू तर डेमोक्रॅटिक पॉलिटिक्समध्ये जर मी सांगेन मोदीजी सगळ्यात आता सिनियर असतील, प्रेसिडेंट आणि प्राईम मिनिस्टर म्हणून. तर असं आहे. आणि जर आपण पूर्ण पॉलिटिक्सचा अनुभव बघू
तर यांना बायडन जे आहेत यांना 50 वर्षांचा अनुभव आहे. तर ते तर खूप कमी वयातच सेनेटर बनले होते. आणि जे अनुभवी पॉलिटिशियन असतात ना, त्यांचं जे कनेक्शन एकमेकांसोबत असतं ना, आणि खास करून हे डेमोक्रॅटिक बघा, पॉलिटिशियन. अमेरिकेचे प्रेसिडेंट हा, यांचे हा. उठून समिटच्या दरम्यान मोदीजींच्या जवळ येणं आणि त्यांना म्हणणं की मला तुमचा ऑटोग्राफ पाहिजे, खूप मोठी गोष्ट झाली अमेरिकन प्रेसिडेंटकडून असं बोलणं. त्यांनी असंही म्हटलंय, ते जेव्हा जपानमध्ये होते तेव्हा ऑटोग्राफ बद्दल बोलत होते की यांची लोकप्रियतेची रेटिंग बघा. तर इतर राजकीय नेत्यांना असं वाटायचं की 10 वर्षांनंतर जर तुमची लोकप्रियता 70% जास्त असेल तर मग हे तर आश्चर्यकारक आहे, त्यांना वाटतं. आणि जसं मी म्हटल्याप्रमाणे एक म्हणजे आदर, आणि दुसरं हे पण आहे की जेव्हा ते भारतात येतात, भारताविषयी ते वाचतात, त्याबद्दल माहिती मिळवतात, तेव्हा ते बघतात की गेल्या 10 वर्षात काय बदल घडले आहेत आणि त्याचे कारण काय आहेत. आणि बदलाचे कारण हे आहेत की आज जे आहे आपल्या इथे जे आत्मविश्वास वाढला आहे, आपली जी क्षमता वाढली आहे, आणि हे सगळं वाढलंय ते नेतृत्वामुळेच. तर आता तर इटलीच्या प्राईम मिनिस्टर ज्या आहेत हा. त्यांच्यासोबत मोदीजींचे फोटो खूपच व्हायरल होत आहेत सोशल मीडियावर. आणि त्या म्हणतात की नरेंद्र मोदी इज द मोस्ट लव्हेड लीडर इन द वर्ल्ड. बरेच सारे असे देश आहेत आणि असे लीडर्स आहेत ज्यांच्यासाठी आज नरेंद्र मोदी एक प्रकारचे रोल मॉडेल बनले आहेत, की त्यांना असं वाटतं की बघा, एकतर हे खूप कणखर आहेत, खूप धाडसे सुद्धा आहेत, आणि मोठमोठे आव्हानं आली तर म्हणजे ते तरी त्याचा सामनाही करतात. यांचे विचार सुद्धा महान आहेत. आजकाल हे पण आहे की दुनिया खूप तंत्रज्ञ दुनिया आहे. आता त्यांना असं वाटतं की मोदीजी जे आहेत, आता जर जगात तुम्ही पाहिलं, तुम्ही आम्हाला सांगा की लीडर्समध्ये तंत्रज्ञ कोण सगळ्यात जास्त कोण आहे, तर त्यांचा नंबर तिकडेही येतो. तर प्रत्येक देशात प्रत्येक लीडर, प्रत्येक देशाचे लोक जे आहेत ते आपापल्या दृष्टीने बघतात. आणि कुठे ना कुठे मला असं वाटतं की मोदीजींची ते एक कुठे ना कुठे एवढी पोहोच आहे की सगळ्यांशी कुठे ना कुठे कनेक्ट. जेव्हा तुम्हाला हे सगळे होत भेटतात असतात. हेड ऑफ द स्टेट्स, प्राईम मिनिस्टर्स, प्रेसिडेंट्स, तेव्हा मोदीजींबद्दल काय बोलतात? बघा, तर माझ्यासाठी सगळ्यात मोठी अडचण ही आहे की सगळे येतात आणि सगळ्यांना भेटायचं असतं, कारण मी एक टाइम मॅनेजर सुद्धा आहे. तर माझ्यासाठी एक छोटीशी अडचणही निर्माण होते की सगळ्यांना भेटायचं कसं, परंतु सगळ्यांना भेटण्याची इच्छा देखील असते. तुम्हाला तर असं वाटलं असेल की ते G20चा जो हातोडा जो आहे तो असा आपटला आणि तो यांना देऊन टाकला, लुलाला देऊन टाकला की आपली जबाबदारी आहे आणि कार्यक्रम संपला आता. पण त्यानंतर जे कोणी आले होते त्यांनी, म्हणजे त्यांची जी इच्छा होती की ते थांबले, आणि त्यांची अशी इच्छा होती त्यांच्यासोबत 1-to-1 मीटिंग करावी. तर आमचा जो कार्यक्रम जो आहे तो त्या दिवशी खूप वेळ चालला, रात्रभर चालला, कारण जे लोक आहेत ते भेटूनच परत जात होते. काहीतरी असेल ना, म्हणून तर ऑस्ट्रेलियाचे हा. प्राईम मिनिस्टर बोलले मोदी इज द बॉस. हा. तर काय डायलॉग मारला असेल मोदीजींनी ज्यामुळे ते बोलले मोदी इज द बॉस? ते डायलॉग तर नाही मारला, पण मोदीजी जे आहेत ते आपला डायलॉग स्वतःच सगळ्यांपर्यंत पोहोचवतात. जेव्हा ते येतात, तुम्हाला नाही वाटत ही इज द बॉस? जे सौदी अरबचे प्रिन्स आहेत सलमान, त्यांना तर खूप कमी वेळा हसताना बघितलंय, पण मोदीजींसोबत तर ते खूप खळखळून हसत असतात. आज जे आहेत सौदी अरेबियाचे राजकुमार, ते तर स्वतःलाच असं बघतात की मी सौदी अरेबियाचा एक प्रकारे मॉडर्नायझर आहे, की हा देश ज्याची आधीची प्रतिमा तुम्हाला माहिती आहे, हे जे आहेत त्यांनी बऱ्याचशा क्षेत्रांमध्ये बरीच प्रगती केली आहे, की ते वुमन राईट्स, त्यांना ते फ्रीडम देणार, आणि ते तिथे नवीन इन्फ्रास्ट्रक्चर्स बनवले आहेत, घरं बनवत आहेत. तर एक प्रकारे जे सौदी अरेबियामध्ये होत आहे ते तर खूप मोठा परिवर्तन होत आहे. आता अशा लोकांना वाटतं आहे की जर आपण जगभरात पाहिलं तर कोणी रोल मॉडेल असेल किंवा कोणी एक्सपिरियन्स अनुभवी माणूस असेल ज्याच्याकडनं आपल्याला अनुभव मिळतो, तर आता त्यांच्या मनात होतं की तुम्ही लोकांनी डिजिटलमध्ये एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जेव्हा मी बाहेर जगभरामध्ये फिरतो, जगात भारताचं जे परिवर्तन आलेलं आहे, खास करून डिजिटलमध्ये जे आलं आहे, याबद्दल जगभरात खूपच क्युरिओसिटी आहे. लोकांना जाणून घ्यायचं आहे की तुम्ही आता खूप साऱ्या देशांकडे वॅक्सिन होतं,
पण तुम्ही वॅक्सिनेशन कसं काय केलं? कारण खूपच हे असे देश आहेत, विकसित देश आहेत, जिथे ते मोठ्या संख्येमध्ये वॅक्सिनेशन नाही करू शकले. किंवा लोक पाहतात की आज ते आता मुद्रा योजनेत तुम्हाला कर्ज मिळतं. जर 40 करोड लोकांना कर्ज मिळालं आहे आणि किंवा अन्न योजनेमध्ये आपल्याला धान्य मिळतं, 80 करोड लोकांना धान्य मिळालंय. जेव्हा त्यांना समजतं की इथे गळती झाली आहे, आपली जी परंपरा होती, राजकीय परंपरा होती गळतीची, आता जर ही गळती बंद झाली आहे तर त्यांना जाणून घ्यायचं आहे. मी तर आता बाकी लीडर्स कडून देखील ऐकलंय की आमच्या इथे देखील अशी गळती होते, आम्हाला देखील हे बंद करायचं आहे. एकाने तर विचारलं याचं तंत्रज्ञान काय आहे, मी तर म्हणालो तंत्रज्ञान तर डिजिटल आहे. आणि दुसरं म्हणजे आमचे मोदीजी. तर एक फोटो पूर्ण जगाने पाहिला. 20 पेक्षा जास्त देशांचे हेड राजघाटवर उभे आहेत चारी बाजूंनी. आणि जेव्हा ते येत होते, प्रधानमंत्री मोदीजी आणि जो बायडन पुढे पुढे आणि बाकी सगळे मागे येत आहेत. तर ही आयडिया कोणाची होती की राजघाटवर सगळ्यांना घेऊन जायचं? नाही, नाही, हे बघा, यात दोन गोष्टी आहेत. ही मोदीजींची आयडिया होती की कारण गांधीजी हे एक प्रकारचे, मी सांगेन आता, जगातील सर्वात प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत. तर जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांना योग्य ठरेल की सगळेजण जे आहेत त्यांनी श्रद्धांजली देण्यासाठी तिथे यावं. आणि मला असं वाटलं की ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. त्यांनाही तसंच वाटलं. आणि मी सांगेन की बऱ्याच लोकांनी याचं बरंच कौतुक केलं की आम्ही तिथे ऐकलं होतं, की आम्ही सिनेमे पाहिले होते आणि आम्ही स्वतः तिथे गेल्यावर जे इमोशनल फील झालं होतं तिथे जाऊन, त्याबद्दल त्यांनी शेवटच्या सत्रात, तिसऱ्या सत्रात अनेकांनी उल्लेख केला आता आहे. बघा, काँग्रेसचे नेता तक्रार करत आहेत की आमच्या गांधीजींना देखील काबीज केलं मोदीजींनी. अरे, आता त्यांच्याबद्दल मी काय बोलू की तक्रार करणारे तक्रार करतच राहतील, काम करणारे काम करतच राहतील. आणि जे आता जे आहे, मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो. हे बघा, हे जे G20 आहे ना, ते राजकारणी प्रकरण नाहीये, हे देशाचं प्रकरण आहे. आता जो कोणीही भारताचा नागरिक आहे त्याला अभिमानित करायचं नाही, आहे. राजकारणी प्रकरण तर आहेच. याच कारणामुळे विरोधी पक्षाचे नेते आपापसात लढतायत. अधीर रंजन चौधरींनी ममता बॅनर्जींना विचारलं, तुम्ही का गेलेलात तिथे? आणि जर गेला होतात तर अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांच्यासोबत का बसला होतात तुम्ही? हे बघा, ही लोकशाही आहे. यामध्ये वेगवेगळ्या राजकारणी पक्षातले लोक एकत्र मिळून काम करत असतात आणि एकत्र बसून जेवतातही. आणि जर कोणी आले असतील तर यासाठी आले कारण हा पूर्ण देशाचा इव्हेंट आहे. जर तुमचे विचार इतके छोटे असतील की ज्यावेळी तुम्हाला देशातल्या उपस्थितीवर गर्व असला पाहिजे आणि जर त्याला तुम्ही राजकारण बनवत असाल तर याचं आता काय उत्तर देणार आम्ही? शशी सांगा थरूर तर तुम्हीच. डिप्लोमॅट आहेत. हा, त्यांनी तर पूर्ण जग पाहिलं आहे. ते म्हणाले की खूप चांगलं काम केलं आहे, खूप कमाल केली आहे. पण याचा फायदा तर राजकारणामध्ये होणार, पॉलिटिक्स होणार. आता 2024ची निवडणूक होईल, या कारणामुळे खूप मतं मिळतील. 2024 मध्ये जे होईल ते तर आधीच्या सरकारचं रेकॉर्ड काय आहे त्यावर असेल. आणि हे तर लोकशाहीमध्ये व्हायला हवं ना, व्हायलाच पाहिजे. तर मला असं वाटतं की जी 2024ची निवडणूक आहे ती जे मोदी सरकार जे आहे, एक प्रकारे त्यांच्या रेकॉर्डनुसार भारताची जनता जी आहे ती आशीर्वाद देईलच. तर आता असं नाहीये की आता एक दिवस निवडणूक होईल तर याचा अर्थ आम्ही काहीच नाही केलं पाहिजे. मला असं वाटतं की एक असा काळ होता जेव्हा आमचे विचार मोठे नव्हते. जे काही आम्ही काम करायचो ते म्हणजे खूप कमी करायचो आणि खूप नतमस्तक होऊन करायचो. काही कॉन्फिडन्सच नव्हता. पण आता जमाना बदललाय. हे फक्त राजकारण नाही बदललं, फक्त मोदीजी किंवा मोदी सरकार नाही बदललं. मला वाटतं की पूर्ण भारत बदललाय. आता जयशंकरजी, हाच तर प्रॉब्लेम आहे विरोधी पक्षांचा. हा, आधी चंद्रयानची कीर्ती मोदीजींनी मिळवली, G20ची कीर्ती मिळवली, आता राम मंदिरची पण मिळाली, तर निवडणूक तर जिंकूनच जातील. बघा, आता त्यांनी हा विचार केला पाहिजे आणि तुम्ही सुद्धा हा विचार केला पाहिजे, कीर्ती का मिळते? कीर्ती, बघा, हे असं नसतं की सगळी कामं आपोआप होत जातात. जर G20 मध्ये यश मिळत असेल तर त्यात कुठे ना कुठे मेहनत तर असेलच ना. आणि
पूर्ण जग म्हणत होतं की संयुक्त घोषणा नाही होऊ शकणार. हां, ठीक आहे, त्याच्यावरच बोलूया. हे असं सारखं सारखं वाटणं, संयुक्त घोषणा नाही होणार, आणि असं होतं की हे खूप कठीण काम होतं की या या आजच्या जगातल्या स्थितीमध्ये सर्वानुमते काही होणं हे अजिबात सोपं काम नसतं. आणि काय असतं ते मागच्या म्हणजे समिटच्या 2-3 दिवस आधी जेव्हा निगोसिएशन चालू होतं, तर ते आम्हाला आमची टीम सांगायची की हे आता झालं आहे. त्यानंतर परत सांगायचे की ते परत प्रकरण उघडं झालंय. मग ते असं चालत राहिलं. आणि शेवटी काय झालं की जे आम्हाला फायनल कन्क्लुजन काढायचं होतं. आम्हाला वाटलं की काही थोडेसे देश आहेत, त्यांच्याशी आपण आता हायेस्ट लेवलवर जाऊन बोलणं केलं पाहिजे, डायरेक्ट बोलणं केलं पाहिजे. त्यांना हे समजावलं पाहिजे की हे सगळ्यांच्या हितासाठी आहे. G20 सफल झालं पाहिजे. आम्ही जर त्या वेळेस युक्रेनच्या प्रकरणात सहमती नाही बनवू शकलो, तर बाकीची कामं दिली आहेत त्यावर पण पाणी सोडलं जाईल. तर जेव्हा याच्यात गरज वाटली, तर आमच्या टीमने मला सांगितलं, मी मोदीजींकडे गेलो, मी त्यांना म्हणालो की हे 1, 2, 3 आहेत, त्यांच्याशी आपण डायरेक्ट बोललं पाहिजे. तर ते गेले आणि त्यांनी बोलणं केलं. तर एक प्रकारे मी म्हणेन की जी सहमती बनली, जी ही तर भारतीय गोष्ट पहिल्यांदाच कळत आहे की मोदीजींनी बोलणं केलं म्हणून संयुक्त घोषणा यशस्वी नाही, झाली. नाही, हे बघा, ते तिथे एक मोठा लाऊंज असतो. या जागेपेक्षा 2 पट 3 पट असा मोठा, सगळे लोक तिकडे येतात तेव्हा मीटिंग सुरू होण्याच्या अगोदर. आणि त्यांना माहिती होतं, ते स्वतः म्हणजे जाऊन लोकांना बाकी लीडर सोबत बोलत होते. तर त्यांनी सगळ्यांना समजवलं की हे जे तुम्ही ते थोडंफार कॉम्प्रोमाइज करायचं असेल, थोडं कुठे काही मान्यता द्यायची असेल तर मान्यता द्या, कारण टोटल पॅकेज जे आहे ते सगळ्यांच्या हिताचं आहे. आणि एका शब्दामुळे असो किंवा एका वाक्यामुळे तुम्ही जो परिणाम आहे त्या पूर्ण परिणामाला आपण नका थांबवू. तर मला असं वाटतं की खूप सारे लीडर्स होते, त्यांना असं वाटलं आणि त्यांना जे आहे आपल्या नात्याची काळजी तर होतीच, पण त्यांना मोदीजींबद्दल एक प्रकारे मी सांगेन पर्सनल रिस्पेक्ट पण हे होता. बघा, आधीच्या काळात काय व्हायचं, मी तर 40 वर्षांपासून या प्रोफेशनमध्ये आहे. आम्ही बघत होतो की प्रत्येक गोष्टीसाठी एकतर अमेरिकेकडे पाहिलं जायचं, नाहीतर रशियाकडे पाहिलं जायचं. त्यांचे लीडर्स जे काय करायला होतील ते बरोबर, आणि बाकी सगळे मागे मागे चालत असायचे. आता तुम्ही हा विचारच बदलून टाकलाय. आ, आता तुम्हाला हे सांगायचंय की जमाना बदललाय. तर मी मानतो की जमाना बदललाय, की आता जे आहे जमाना बदलला आहे की तुम्ही बदलवला? आता आता तुम्ही डिप्लोमॅट्सला विचारताय की नेत्याला विचारताय? आता माझ्यासमोर तर 2 in 1 आहेत. नाही, मी तर म्हणेन की काही बदललंही आहे आणि काही बदलवलं सुद्धा आहे. आता बघा, ऑपोजिशनच्या लोकांना म्हटलंय की समिट तर प्रत्येक गव्हर्नमेंटच्या काळात होतं. हे तर फक्त बाय चान्स आहे की मोदीजी प्रधानमंत्री आहेत आणि नाही, त्यांचे ते रजतजी, प्रेसिडेंट तुम्ही आहेत. मला एक गोष्ट सांगा की तुम्ही सुद्धा 40 वर्षापासून करताय, मी सुद्धा 40 वर्षापासून करतोय. असं समिट याआधी कधी झालंय? कारण मागचं समिट ज्याचा उल्लेख लोक करतात, 1983 मध्ये नॉन अलायन्स समिट होतं. मी होतो तिकडे. मी ज्युनियर ऑफिसर होतो. मी स्वतः होतो. त्यावेळचा भारत जो होता आणि यावेळचा भारत, यात बराच किती फरक पडलाय. तर मी म्हणेन की देश सुद्धा बदलला आहे. आपल्या त्या क्षमतेमध्ये त्यात सुद्धा परिवर्तन झालं आहे. आपल्या विश्वासातही आलं आहे आणि आपल्या नेत्यांमध्ये सुद्धा परिवर्तन आलं आहे. जनतेमधून कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत? 1-2 प्रश्न घेऊया आता. सर, मला हे विचारायचं की USA आणि रशिया हे दोन्ही वेगळे देश आहेत, तर तुम्ही ह्यात बॅलन्स कसं मेंटेन करता? जगामध्ये आजकाल इतके वाद जे काही होत आहेत ते युक्रेन युद्धावरून, की खरंच हे खूप मोठं एक आव्हान होतं. आणि आपल्या पद्धतीने आम्ही इंडिपेंडंट, कारण सुरुवातीपासूनच इंडिपेंडंट स्टँड घेतला, की लोकांना वाटलं की ना हे या बाजूने बोलतात ना त्या बाजूने बोलतात, तर हे इंडिपेंडंट लोक आहेत, ते जे बोलायचं आहे ते आपली पोझिशन स्पष्ट करतात. तर मला वाटतं की एक प्रकारे त्याचा सुद्धा त्यांनी मान ठेवला. युक्रेन युद्धाचा तुम्ही उल्लेख केलात. युक्रेन युद्ध एक अशी गोष्ट आहे ज्यात एका बाजूला युरोप आहे, एका बाजूला अमेरिका आहे आणि एका बाजूला रशिया आहे. आता मोदीजींवर पुतीन पण खुश आहेत, मोदींवर युरोपियन युनियनचे लोक खुश आहेत.
आणि मोदींनी जे काही केलं त्यासाठी अमेरिका देखील वाईट नाही म्हणत. सबका साथ सबका विकास. इथे एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये डॉक्टर जयशंकर यांच्यावर आरोप प्रत्यारोप पुन्हा एकदा. राहुलजी म्हणत होते की एक दिवस तुमच्याशी बोलत होते चीनबद्दल. ते म्हणत होते जयशंकरजींना चीनबद्दल काही समजच नाहीये. एकतर समजावणाऱ्यामध्ये कमी आहे किंवा समजून घेणाऱ्यामध्ये. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवतोय भारताचे विदेश मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्यावर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये भारताचे विदेश मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्यावर आरोप आहे की हे चीनला घाबरतात. आता हा आरोप कोण लावत असेल हे सांगायची गरज तर नाहीये. आपले राहुल गांधीजी ते काही दिवसांपूर्वी लडाखला गेले होते आणि तिथे ते पँगॉंग लेकवर गेले आणि त्यांनी तिथे पाहिलं की आपल्या हजारो किलोमीटर जमिनीवर चीनने कब्जा केलेला आहे, चीनने हिसकावला आहे आणि तुम्ही काहीच करत नाही आहात. हे खूप चांगली गोष्ट आहे की ते पँगॉंगला गेले आणि जी जमीन जी त्यांनी दूरवर बघितली ना त्याबद्दलचा मी तुम्हाला इतिहास सांगतो. आता 1959 मध्ये चीनी आले होते तिथे आणि 59 आणि 1962 मध्ये 3 वर्षात त्यांनी त्या जागेवर कब्जा केला होता. तर 1962च्या वॉरमध्ये तिथे एक खूप प्रसिद्ध जागा आहे खुरनाक फोर्ट. ही जागा आता नाहीये, ही जागा 62 मध्ये गेली. तर जेव्हा ते चीनबद्दल बोलतात आणि जमिनीबद्दल बोलतात सगळ्यात आधी तर हा विचार केला पाहिजे जर भारताची जमीन गेली आणि जमीन गेली आहे 38,000 किलोमीटर जमीन गेली. केव्हा गेली? 62 मध्ये गेली. ते तर म्हणत होते की मोदीजींनी सगळी दिली जमीन शी जिनपिंगला. 1962 मध्ये. तर बघा 2020 मध्ये चीन जे त्यावेळी कोविड चालू होता, आपण लॉकडाऊन मध्ये होतो, तेव्हा तर चीनने काय केलं की आपले त्यांच्यासोबत 93 आणि 96चे 2 ॲग्रीमेंट आहेत. तर त्या ॲग्रीमेंटनुसार ज्या दोन्ही बाजू आहेत लष्कराला मोठ्या संख्येने बॉर्डर लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल जवळ जाऊ शकत नाही. हे आमच्यामध्ये एक लिखित करार आहे आणि जर तुम्ही घेऊन आलात तर तुम्हाला आधी सांगावं लागेल. आता हा करार आम्ही तर नाही केला, हा तर त्यावेळेचा आहे 30 वर्षापूर्वीचा. त्यावेळेस आपण जे नरसिंह रावजींचं सरकार होतं. आता होऊ शकतं की ते त्यांच्या मनात असेल की कारण कोविड चालू असल्या कारणाने आपण त्यांचा प्रतिकार करू शकत नव्हतो. तर मोदीजींनी असं ठरवलं की आपल्याला जर चीनपासून धोका असेल तर आपल्यालाही काउंटर डिप्लॉय केलं पाहिजे. आणि त्यांनी त्यावेळी पूर्ण एअरफोर्स आणि आपली रेल सिस्टीम आणि रोड सिस्टीमची ताकद लावली आणि नुसत्या एअरफोर्समधून आम्ही 70,000 म्हणजे आपले सैनिक जे आहेत त्यांना एअरलिफ्ट केलं. आम्ही टँकसुद्धा एअरलिफ्ट केले. आम्ही ज्या मोठ्या मोठ्या गन्स ज्या आहेत, ट्रक्स सगळ्यांना, कारण त्यावेळेला तिथे एप्रिलच्या सुमारास बर्फ असतो, त्यामुळे रस्ता सुद्धा तुम्हाला माहीतच असेल. जोपर्यंत मोदीजी आले तोपर्यंत हे जे बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यावर कोणी लक्ष देतच नव्हतं. त्यावेळी युपीएच्या सरकारच्या काळात रेकॉर्डवर असं बोललं गेलं होतं की तुम्ही जर ही बॉर्डर अशीच सोडली तर चीनी देखील तिथे येऊ शकत नाहीत, हे त्यांचे विचार होते. आता तेव्हा बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चरवर कोणी लक्ष नाही दिलं. तर आता ठीक आहे, मागच्या 10 वर्षात खूप जास्त प्रगती झाली, पण ती तैनात करणं इतकं सोपं नव्हतं. पण तरीही ते 2020 मध्ये आम्ही हजारोंच्या संख्येने तिथे आम्ही लष्करही पाठवलं, हत्यारांसहित पाठवलं आणि तैनात देखील केलं. तर जर आज तिथे कोणी आव्हान देत असेल जे तिथे होत आहे ते यामुळे की मोदी सरकारच्या निर्णय देण्यामुळे होत आहे. तर आणि जर जमिनीची एवढी काळजी आहे, आणि असायला पण पाहिजे, मला सुद्धा जमिनीची खूप काळजी आहे, तर जमिनीची एवढी काळजी आहे जी 38,000 किलोमीटर
ती तर 62 मध्ये गेली. त्यानंतर तर आपल्याला चिंता करायला पाहिजे ना. तर जर मी ऑलिम्पिक्सला जाईन चायनाला, तर मला जमिनीची गोष्ट करायला हवी होती. आता मला माहित नाही जमिनीची गोष्ट केली की नाही केली. बघा, तुम्ही एवढं छानपैकी समजावलं की चायनीज आले, पण आपण सुद्धा चांगल्या प्रकारे डिप्लॉयमेंट केलं. पण राहुलजी म्हणत होते की एक दिवस ते तुमच्याशी बोलत होते चीनबद्दल. ते म्हणत होते की जयशंकरजींना काही चीनबद्दल समजच नाही. आता मी यावर काय बोलू? एकतर मी समजावू नाही शकलो, एकतर समजावणाऱ्यामध्ये कमी आहे किंवा समजून घेणाऱ्यामध्ये. आता असं होऊ शकतं की चूक माझी असेल, मी मान्य करतो. मी होऊ शकतं की ते खूप म्हणजे ज्ञानी माणूस आहेत, चतुर आहेत. पण तुम्ही बराच काळ राहिला आहात चायनामध्ये. हो, मी जवळजवळ 4.5 वर्ष राजदूत होतो तिथे. तर म्हणजे आतापर्यंत माझा रेकॉर्ड सगळ्यात मोठा आहे तिथे. तरी पण तुम्हाला चायना समजलं नाही. नाही, होऊ शकतं की ते 4.5 वर्ष मी त्यांच्याबरोबर काढली असती तर समजलं असतं मग. फक्त एकदा देशाची जनता खूप स्पष्ट शब्दात जाणू इच्छिते. मोदीजींनी स्पष्ट सांगितलेलं आहे की चायनाने आपल्याला 1 इंच जमिनीवर सुद्धा कोणता ताबा नाही मिळाला, कोणी आलं नाही. पण एकसारखं वेगवेगळ्या भागातून, ज्यामध्ये राहुल गांधी पण आहेत, दुसरी लोक सुद्धा आहेत, इंटरनॅशनल मीडियामध्ये सुद्धा हे बोललं जातंय की चीनने आपल्या जमिनीवर ताबा मिळवला आहे. मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर वस्तुस्थिती काय आहे? काय होत असतं ना की आपली जी फौज आहे साधारणतः आपल्या कॅम्पमध्येच राहत असतात. बेस कॅम्प असतात. कॅम्पमधून निघून ते पेट्रोलिंग करत असतात. आता तर आपण समजलात की ते एक लाईन असते. आपण लाईनीच्या दक्षिणेकडे आहोत खूपदा. आणि याच्यामध्ये खूपच म्हणजे कॅम्प आणि जी लाईन आहे त्याच्यामधलं जे अंतर असतं ते खूप जास्त असतं. त्यांच्या बाजूने पण ही स्थिती आहे. त्यांच्या बाजूने काही ठिकाणी कुठे कुठे कमी आहे, कारण त्यांनी मागच्या 40 वर्षामध्ये त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर बनवलं होतं. आपण मागच्या 10 वर्षापासूनच म्हणजे एक प्रकारे त्यावरून लढाई करत आहोत. आपल्या बाजूने देखील सुधारणा होते त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, कारण त्यांच्याकडे खूप लेट टाइम होता त्यावेळी. आता काय झालं आहे की 2020 नंतर दोन्ही बाजू ज्या आहेत त्या फॉरवर्ड डिप्लॉय झाल्या आहेत, कॅम्पमधून बाहेर गेल्या आहेत. आणि नॉर्मली काय असतं, लष्करातून तुम्ही जेव्हा जाता आणि पेट्रोलिंग करून पुन्हा मागे येतात. पण इथे कसं असतं की तुम्ही बाहेर जाऊन तिथे तुमचा प्रेझेन्स म्हणजे मग तो टेंटमध्ये असो किंवा आणखी कुठे, तर तिथे पोस्ट बनवले जातात. एकमेकांवर लक्ष ठेवू म्हणजे शकतात. एकमेकांच्या समोर आले. हो. तर आता जे आहे, जर तुम्ही पाहिलात मागच्या 3 वर्षात काही ठिकाणी खूप अशा जागा आहेत जिथे आपण एकदमच जवळ आलो होतो. आणि गलवानमध्ये जी घटना जी घडली ती यामुळेच घडली, कारण दोन्ही बाजूने एकदम ते जवळ आले होते. आता आपलाही प्रयत्न आणि त्यांचाही प्रयत्न आहे की मागच्या 3 वर्षांपासून आम्ही दोन्ही आहोत जे आपल्या फॉरवर्ड डिप्लॉयमेंटला म्हणजे आपल्या पोस्टमध्ये परत घेऊ नाही, जर शकू. बघा, चायनाने आपल्या जमिनीवर कब्जा नाही केलाय, आपण चायनाच्या जमिनीवर कब्जा नाही केलाय, मग या 19 वेळा मीटिंग का होत आहेत? नाही, 19 वेळा मीटिंग यासाठी होत आहेत की दोन्ही बाजू फॉरवर्ड डिप्लॉयड आहेत. आणि खूप जास्त जवळ आलो आहोत. आणि आता जी फौज आहे ती पूर्ण हत्यारांसोबत पूर्णपणे जागृत आहे आणि खूप तणावग्रस्त वातावरण आहे. तणावग्रस्त वातावरणात पूर्ण हत्यारांसहित जर लगेच फॉरवर्ड डिप्लॉयमेंट केलं तर तिथे कोणती तरी दुर्घटना घडण्याचे जे चान्सेस आहेत ते खूप जास्त आहेत. तर मी म्हणेन की हे जर असंच चालत राहिलं तर हे चान्सेस जे आहेत की आधी जे काही घडलं ते घडण्याची जास्त शक्यता आहे. तर आता जे निगोशिएशन आहे की तुम्ही जे आहात इतकं तुम्ही मागे जाल आणि इतकं आम्ही आणि ही काय इतकी नवीन गोष्ट नाहीये. जर तुम्हाला याचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर पहिल्यांदा जी आपली अशी परिस्थिती आलेली 1958 मध्ये आली होती. ते सुद्धा उत्तराखंडमध्ये एक जागा आहे बाराहोटी. आता बाराहोटीमध्ये काय झालं की दोन्ही बाजू पुढे सरकल्या आणि मग काहीतरी करार झाला. त्या करारामध्ये त्यावेळी जे भारताच्या सरकारने ठरवलं की आपण थोडं म्हणजे मागे सरकू आणि एक प्रकारे तिथे काही पेट्रोलिंग नाही होणार. जे 1980 मध्ये 1980-90 मध्ये जे 1986 मध्ये
एक सुंदरमचू नावाची जागा आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. तिथे बातमी आली की चायनीज घुसून आत आलेत. तर तिथे 86 पासून 95 पर्यंत 9 वर्ष निगोशिएशन चाललं आणि 9 वर्षानंतर मग करार झाला आणि त्या कराराप्रमाणे आपण लोकांनी काही पोस्ट मागे घेतले आणि त्या लोकांनी काही पोस्ट मागे घेतले. तर मग जेव्हाही हा तणाव असतो आणि मग फॉरवर्ड डिप्लॉयमेंट होतं, तर जोपर्यंत याचा काही निगोशिएटेड करार नाही होत तोपर्यंत कोणतीही बाजू मागे नाही बघा, हटली तुम्ही पाहिजे. तर चायनाला चांगल्या प्रकारे ओळखता. का ते सारखं अशी लबाडी करतात? आपल्या आपापसात सीमा काय आहे, काय असली पाहिजे यावरून वाद तर आहेतच. पण माझ्यासाठी जे आहे चिंतेचा विषय जो आहे, थोडं मी असं सांगेन की मी विचार करतो की यामध्ये काही राजकारण सुद्धा आहे. कारण जेव्हा करार झाले आहेत की हे होऊ शकतं की तुम्ही म्हणताय की ही माझी जमीन आहे आणि मी म्हणतोय की नाही माझी जमीन आहे. हे तर आहेच. हे मागच्या 50-60 वर्षांपासून हे वाद चालू आहेत. पण यावेळी मला जो सगळ्यात मोठा जो मी सांगेन की मुख्य मुद्दा जो आहे हे आहेत की आपले इथे ॲग्रीमेंट्स होते. 2 ॲग्रीमेंट्स होते, 93 आणि 95चे 2 ॲग्रीमेंट्स होते. ॲग्रीमेंटनुसार त्यांची जी फौज आहे ती कोणत्याही बॉर्डर एरियामध्ये मोठ्या संख्येमध्ये नाही आणली पाहिजे. आणि जर त्यांनी मुद्दामून याचं उल्लंघन केलं आहे आणि हे मुद्दामून केलं आहे, कारण चूक होत असते. चूक जर झाली तर ती 100ची झाली असती, जास्तीत जास्त 1000ची झाली असती. 10,000मध्ये चूक कधी नाही होत. हा कोणता तरी प्लॅन असतो, कुठली तरी ऑर्डर असते. तर जेव्हा त्यांनी याचं उल्लंघन केलं याचा अर्थ असा आहे की त्यांच्या मनात कुठेतरी कोणता तरी दबाव टाकायचा आहे आणि या दबावावर उत्तर जे आहे ते हेच आहे की आपल्याला जे आहे त्यांचा सामना याचा केला अर्थ पाहिजे. जे म्हटलं जातंय की मोदीजी चीनला घाबरतात. मग याचं नाही, हे तर त्यांचा प्रयत्न आहे आपल्यावर दबाव टाकण्यासाठी आणि आपलं उत्तर हे आहे की आम्ही जे आहोत ते काउंटर डिप्लॉय केले आहे. आमची फौज उभी आहे. जर तुम्ही जगाला विचाराल, जर एक देश जो चीनसोबत म्हणजे हेड टू हेड जो सामना करत आहे तो भारत आहे. आणि तुम्ही आता असा विचार करा की कोविड होता तेव्हा पूर्ण फौज एकत्र करून पाठवणं कठीण काम होतं. हो, त्यावेळी आम्ही याबद्दल जास्त चर्चा नव्हती केली. आम्हाला वाटलं की हा राष्ट्राच्या सुरक्षेचा मामला आहे, म्हणजे यामध्ये लोकांचं भांडण होऊ शकतं, म्हणजे मग यामुळे आपला फायदा नाही होणार. तर जी सैन्य दलाच्या हालचाली आहेत या खूप मोठ्या संख्येने झाल्या आणि आज कोणी जगामध्ये चीनच्या समोर म्हणजे नजर भिडवून जर कोणी उभं असेल तर ते आपणच आहोत. जयशंकरजी, जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले तेव्हापासून आतापर्यंत 18 वेळा 1-to-1 मीटिंग झाल्या आहेत शी जिनपिंग सोबत. त्यांनी तर त्यांना भारतात पण बोलवलं, झोक्यावर पण बसवलं. त्यांना असा कोणताच सन्मान राहिला नसेल जो दिला गेला नाही. असं कोणतं नातं राहिलं नाही जे बनवण्याचा प्रयत्न केले नसतील. नातं तर बनलंच नाही याचा अर्थ. कूटनीतीमध्ये प्रत्येक देशाला असं वाटतं की त्यांचे इतरांशी म्हणजे खास बापरे. करून आजूबाजूचे लोक आहेत त्यांच्याशी संबंध चांगले व्हावे. हे तर स्वाभाविक आहे. कधी कधी असे शेजारी असतातच जिथे तुम्हाला कूटनीतीशिवाय जमिनीमध्ये पण काही याची तयारी करायला पाहिजे. आणि आता जर तुम्ही मागच्या 10 वर्षांमध्ये पाहिलं की फरक काय आलाय, फरक आहे की 2014 नंतर जर तुम्ही बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पाहिलं की काय प्रगती झाली आहे, तर जे रस्ते बनवण्याचं काम चालू आहे, जे बोगदे बनण्याचं काम चालू आहे, हे जे ब्रिज बनवण्याचं काम आहे, हे जवळपास 2 पट, 3 पट, 4 पट वाढलं आहे. आणि आज जर आपली ही डिप्लॉयमेंट होत आहे, हे 2014च्या वेळी किंवा त्याच्या आधीही होऊ शकत नव्हतं. आपल्याजवळ ते लॉजिस्टिकच रस्तेच नव्हते तिथे पोहोचायचे. आणि तिथे मेंटेन करणं, तुम्ही विचार करा, तिथे तापमान जे -20, -30 पूर्ण वर्षभरात इतका बर्फ जमा झालेला असतो, तिथे पाणीसुद्धा लोक बर्फ वितळून पाणी पितात. तर त्यांच्या अडचणी तर बघा. आणि या अडचणी असून सुद्धा इतक्या मोठ्या संख्येत आपण पाऊस डिप्लॉय केला आहे आणि तिथे त्यांनी मेंटेन केलं आहे. ही तर खूप कौतुकाची गोष्ट आहे ना. आणि आता जेव्हा हे पण समजून घ्या की हा सामना जो आहे तो अजूनही चालू आहे. आता
जेव्हा चालू आहे आणि तुम्ही फॉरवर्ड डिप्लॉयमेंट करून झाला आहे, जर तुमच्या इथे लोक म्हणतील की अरे बाबा तुम्ही तर हरलात, तुम्ही घाबरला, तुम्हाला काय वाटतं की सैन्याचं धैर्य हे असं वाढेल? आता 62 मध्ये जेव्हा युद्ध झालं होतं, तर देश जो आहे सगळ्यांनी एकत्र, जेव्हा पण आपल्या इथे 62 मध्ये किंवा कारगिलमध्ये जे झालं, पहिल्यांदा जेव्हा कधीही देश संकटामधून गेला आहे, तर त्यावेळी त्यांनी आपली राजनैतिक गोष्टी बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र येऊन त्या गोष्टीचा सामना केला आहे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे की आता यावेळी त्यांनी एकत्र येऊन आधार देण्याऐवजी ह्यामध्ये टीकास्त्र होत आहे. टीकास्त्र ते सुद्धा म्हणजे की ते निराधार होते. म्हणजे तुम्ही अशा गोष्टी बोलताय की तुम्हाला सुद्धा माहिती आहे ही आताची गोष्ट नाहीये, 62ची गोष्ट आहे. आता तुम्ही बघितलं असेल की काही काळापासून ते चायनीज आजकाल गाव पण बसवत आहेत त्या बॉर्डरवर, म्हणजे लाईनकडे. आता त्याचा भरपूर गदारोळ सुद्धा झाला. अरे अरुणाचलमध्ये एक गाव आहे, ते मॉडर्न विलेज असं म्हणतात त्याला. आता हीच जागा जी आहे ती 1959 मध्ये चायनाने ताब्यात घेतली होती. यावर पूर्ण पार्लमेंटमध्ये चर्चा झाली होती याबाबत 1959 मध्ये. हो, अरुणाचल प्रदेशचा मॅप त्यांनी रिलीज केला होता, जे भारतासाठी योग्य नाहीये. नाही, त्यांची पूर्ण अरुणाचल प्रदेशच्या प्रति नीती चांगली नाहीये. मॅप तर सोडाच तुम्ही, मॅप तर आम्हाला अजिबात मंजूर नाहीये. कारण जमीन तर आपली आहे, तर त्यावर त्यांची नावे वगैरे दिली आहेत. त्यांचं नामकरण जरी असलं तरी जमीन तर आपल्याच आहेत. तर ती वेगळी बाब आहे. गोष्ट अशी आहे की आज जे आहे प्रत्येक वेळी भरकटवलं जात आहे की आधी जे काही दुर्घटना झाल्या आहेत, ज्या 62 सालाच्या आधी झाल्या आहेत, 65च्या दरम्यान झाल्या आहेत, तर या सगळ्याचं जे काही खापर आहे ते आज ते आपल्यावर थोपवायचं काम आता बघा, करतात. जेव्हा ब्रसेल्समध्ये होते राहुल गांधी, जेव्हा इथे G20 होत होती, तेव्हा ते होते युरोपमध्ये, की चायनाकडे एक विजन आहे, पण मोदीजींजवळ ते विजन नाहीये. एकतर प्रसंग बघा की भारतामध्ये सगळ्यात मोठी, आपल्या इतिहासातील सगळ्यात मोठं संमेलन जर साकार होत आहे, आपल्या सगळ्यांना मिळून जुळून याचा गौरव केला पाहिजे. जर त्यावेळी जर तुम्ही बाहेर जाऊन त्याबद्दल टीका कराल, कधी कधी ना तुम्ही चुकून का होईना स्वतःची पोझिशन जी तुम्ही दाखवून देता. जसं तुम्हाला माहितीच आहे की बेल्ट अँड रोड, तुम्हाला माहिती आहे ना, चायनाचा सगळ्यात मोठा कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट जे की जगभरात ते वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर बनवत आहेत. आता हे बेल्ट अँड रोडची प्रशंसा करतात. आता हा जो बेल्ट अँड रोड आहे तो पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमधूनच जातो. आणि जेव्हा तुम्ही बेल्ट अँड रोड बद्दल बोलता तर तुमच्या तोंडातून ते 2 शब्द नाही निघत की अरे हे तर सॉव्हरेंटी टेरिटोरियल इंटिग्रिटीचं उल्लंघन आहे. मग दिसतं ना ते की त्यांच्या आतल्या भावना प्रकट होत आहेत. पहिल्यांदा चायनाबद्दल तुम्ही इतक्या चांगल्या प्रकारे तुम्ही समजावलं, मला वाटतं की लोकांना देखील समजलं असेलच. चायनाबद्दल कोणाला जर 1-2 प्रश्न विचारायचे असतील तर? माझा प्रश्न असा आहे की मिस्टर राहुल गांधींना काय चायना ब्रीफ करतं का? जेव्हा ते इथे बसतील ना तेव्हा त्यांना विचारा. पण हे तर आहे की एकदा जेव्हा तुम्हाला माहितीच असेल की 2017 सालची घटना आहे की त्यावेळी डोकलाममध्ये ते भूतानमध्ये तणाव चालू होता. आपण लोक चायना आणि आपण थोडे आमने सामने आलो होतो आणि त्यावेळेला त्यांची एक मीटिंग झाली होती चायनीज राजदूतांसोबत. आपण लोक हैराण झालो होतो की अरे भारताची फौज चायनाच्या एकदम समोरासमोरच उभी आहे. आणि जर तुम्हाला ब्रीफिंग पाहिजे असेल तर त्यावेळी मी राजकारणात नव्हतो, मी विदेश सचिव होतो. तर जर तुम्हाला ब्रीफिंग हवी असेल तर आम्हाला बोलवलं असतं, आम्ही तुम्हाला सांगितलं असतं की काय चालू आहे. त्या चायनीज राजदूतांकडून ब्रीफिंग घ्यायची काय गरज होती? तर ते प्रत्येक व्यक्तीचं आपापलं, सगळ्यांची काहीतरी ओढ असतेच. नाही, पण तुम्हाला काय वाटतं, कोण त्यांना बातम्या पुरवत असतं या प्रकारच्या बातम्या? मला माहित नाही. मला माहित नाही आणि ज्या गोष्टी मला माहित नसतात मी साधारणतः त्या गोष्टींवर काहीच बोलत नाही, पण नाही. तुम्ही माहिती करून घेतली पाहिजे. आणखी एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपली अदालतमध्ये एस जयशंकरवर आरोप प्रत्यारोप सुरूच राहतील. आधी तर आपण म्हणायचो की पाकिस्तान हे सगळं करून घेते, ISI हे सगळं करून घेते. आता तर त्यांचेच खायचे वांदे झालेत, ते काय करून घेणार? नाही,
त्यांची हालत तर खूप खराब आहे, मी मान्य करतो. वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज आपले पाहुणे आहेत भारताचे विदेश मंत्री डॉक्टर एस जयशंकर. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये भारताचे विदेश मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्यावर आरोप आहे की हे भारताची बदनामी करणाऱ्यांना थांबवू शकले नाहीत. डॉक्टर जयशंकर पूर्ण जगातल्या वर्तमानपत्रांमध्ये, न्यूयॉर्क टाइम्स अशा पेपरमध्ये, वॉशिंग्टन पोस्टमध्ये हे छापलं आहे की अल्पसंख्याकांवर, मुसलमानांवर अन्याय होत आहे. आपले आवडते राहुल गांधी देखील जेव्हा बाहेर जातात तेव्हा सांगतात की मुसलमानांना इथे जगणं खूपच कठीण आहे, पण काहीच उत्तर येत नाही. आधी तर तुम्ही विचार करा की देशातल्या देशात मिस इन्फॉर्मेशन देतात त्याबद्दल काय. कारण की काय असतं की जी इकडची मिस इन्फॉर्मेशन आणि बाहेरची मिस इन्फॉर्मेशन हे दोन्ही कनेक्ट असतं. कधी कधी जेव्हा कनेक्शन थोडं सैल होतं ना, तर लोक बाहेर जाऊन मग त्याला पर्सनली कनेक्ट करतात. जॉर्ज सोरोस सारखे व्यक्ती म्हणत आहेत की भारताचे जे मुसलमान लोक आहेत त्यांचं नागरिकत्व हिसकावून हो. घेतलं जाईल. या प्रकारच्या चर्चा सुरू आहे. नाही रजतजी, त्यांनी कॉन्फरन्समध्ये युरोपमध्ये सांगितलं मिलियन्स. तुम्ही ही संख्या बघा, 1 मिलियन म्हणजे 10 लाख. मिलियन्स ऑफ मुस्लिम विल लूज देअर सिटिझनशिप. हे तर त्यांचंच म्हणणं होतं, रेकॉर्डमध्ये आहे. मी फक्त यांचंच नाही बोलत आहे, असे खूप लोक आहेत. बराक ओबामांनी प्रश्न विचारला जेव्हा तुम्ही युएस मध्ये होते. त्यांनी पब्लिकमध्ये काहीतरी टिप्पणी केली, हे लेफ्ट लिबरल लोकांचं जग जे आहे हे मोदी सरकारचं यश कधीच सहन करू शकणार नाहीत. त्यांना असं वाटतं की त्यांनी जे निवडलेले जे 2-4 मित्र आहेत, जेव्हा त्यांना राजकारणात यश मिळत नाही तेव्हा त्यांनी त्यांच्या सपोर्टमध्ये काहीतरी बोललं पाहिजे. नाही, ते तर म्हणतात की त्यांना हिंदू राष्ट्र बनवायचं आहे. नरेंद्र मोदी हिंदू नॅशनलिस्ट आहेत. नरेंद्र मोदी नॅशनलिस्ट तर आहेत, हे तर स्पष्टपणे दिसतंय. पण मी तर असं म्हणेन की जेव्हा तुम्ही शपथ घेता तेव्हा तुम्ही कशावर शपथ घेता? बायबलवरच हात ठेवतात ना, की नाही ठेवत? हे आमच्यावर असे आरोप लावणं खूप सोपं बघा, आहे. ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर हा ऋषी सुनक ते म्हणतात की मला गर्व आहे, मी हिंदू आहे. ते पूजापाठ करतात, रक्षाबंधन साजरे करतात, दिवाळी पण साजरे करतात. इथे आले तेव्हा देवळात पण गेले होते. त्यांच्याबद्दल तर कोणीच काही बोलत नाही. हा एक प्रकारे पॉलिटिकल हल्लाच आहे. हा पॉलिटिकल हल्लाच आहे. जर तुम्ही कोणताही वेस्टर्न न्यूजपेपर पाहाल ना, म्हणजे बघाल ना, लिहिलं असतं हिंदू नॅशनलिस्ट मोदी गव्हर्नमेंट. तर तुम्ही स्वतःबद्दल का नाही बोलत? तुम्ही म्हणा ना की ख्रिश्चियन डेमोक्रॅट जे काही असेल किंवा ख्रिश्चियन जो काही पक्ष आहे, तुम्ही बघा. आणि याचा सामना तेव्हाच होईल जेव्हा एक प्रकारे आपण भारतात दाखवून देऊ की भारतातली जी जनता आहे तिला सरकारवर पूर्ण विश्वास आहे. आपल्या इथे सरकारने काय नाही केलंय की लोकांना राशन दिलं, कर्ज दिलं, फायनान्शियल लोन लोकांच्या अकाउंटला पैसे टाकले, आवास योजना अंतर्गत घरं दिली, लोकांना हेल्थ ॲक्सेस दिला, जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत अंतर्गत लोकांना पेन्शन दिली, शेतकऱ्यांना ते फर्टिलायझर आणि बियाण्यांसाठी समान निधी अंतर्गत पैसे दिले. आता तुम्ही मला सांगा की इथे कोणता भेदभाव दिसतो? अशी कोणती परिस्थिती होती की असं कोणी बोलू शकतो की अरे माझं नाव हे आहे आणि या कारणामुळे मला हे नाही मिळालंय? हे असं नसतं. याबद्दलची चर्चा विकसित देशांमध्ये होत नाही. आणि मला पूर्ण विश्वास आहे की भारताच्या जनतेला हे सगळं परिचित आहे. मी तुमच्याशी सहमत आहे की ज्या काही योजना आहेत सरकारच्या, त्यात कधीही हिंदू मुसलमान यांच्यामध्ये भेदभाव केला जात नाही. पण मुसलमानांबद्दल एक इम्प्रेशन तयार झालं आहे त्यांच्या मनामध्ये, जसं की हे सरकार आपल्या विरोधात आहे. कधी मॉब लिंचिंगची घटना घडते, कधी दंगली होतात, तर त्यांना वाटतं की आपल्या विरोधात जास्त ॲक्शन घेतले जातात. तुम्हाला काय वाटतं की त्यांच्या देशांमध्ये अशा घटना होत नसतील? पण तुम्ही बघा त्यांना कशा प्रकारे मॅनेज करतात. ते स्वतः या गोष्टींना किती वाढवतात? नाही वाढवत. तुम्ही बघा युरोपमध्ये काय घडतंय, युक्रेनमध्ये काय घडतंय, US मध्ये काय घडतंय. तर हे जे संभाषण आहे ना, हे खूपच वन साइडेड संभाषण आहे. आणखी एक हे एरिया आहे आपल्याला जिथे- ऐकवतात पण हे लोक स्वतः ऐकायला तयार नसतात हे लोक. आणि जर तुम्ही त्यांना पुन्हा ऐकवलत ना तर त्यांना खूप वाईट वाटतं. मी ऐकलं तुम्ही कॅनडाच्या प्राईम मिनिस्टरना खलिस्तानी ॲक्टिव्हिस्ट बद्दल बोललात तर त्यांना वाईट वाटलं.
नाही, कॅनडासोबत जे आहे आमचे बऱ्याच वर्षांपासून हे हे आपलं बोलणं चालू आहे की तिथे जे खलिस्तानी त्यांचं ज्या काही हालचाली चालल्या आहेत, त्यांच्या ज्या काही स्पेस आहे ती खूप मोठी आहे. अशी बातमी देखील आली की सेरेनमध्ये त्यांनी मान्यता दिली आहे की ते अँटी इंडिया रेफरेंडम करू शकतात. नाही, मी देखील तो रिपोर्ट पाहिला होता. तर हे मी म्हणेन की आपल्या संबंधांसाठी ते चांगलं नाहीये आणि मला वाटतं की कॅनडाच्या हितासाठी देखील चांगलं नाहीये. कारण अशा प्रकारच्या ताकदी ज्या असतात त्यांच्यासोबत बाकीच्या गोष्टी देखील जोडल्या असतात. वाईट सवयी ज्या असतात, वाईट पण बघा ना, इतकी हिंमत वाढते की लंडनमध्ये आपल्या हाय कमिशनवर ते खलिस्तानीचा झेंडा लावतील तर रक्त खवळेलच. आम्ही तर हे खूप प्रखरपणे UK गव्हर्नमेंट सोबत हे प्रकरण उचलून धरलं होतं आणि त्यांनी आता आपल्या बाजूने हाय कमिशनची सुरक्षा देखील वाढवली आहे. त्यामध्ये ज्यांचा ज्यांचा हात होता त्यांच्या विरुद्ध त्यांनी काही केस वगैरे सुद्धा कदाचित दाखल केले आहेत. FIR तर आपण इथे नोंदवली. आता इथून थोडी ना पोलीस तिथे खालिस्तानींना पकडायला जाईल. UK मध्ये जी मला जी माहिती मिळाली आहे तिथे देखील काही केस वगैरे सुरू झाली आहे आणि आपण FIR दाखल केलीच पाहिजे. कारण जे झालंय ते भारताच्या पार्श्वभूमीवर झालंय. जिथे हाय कमिशन आहे ती भारताची जमीन आहे. आधी तर आपण म्हणायचो की पाकिस्तान सगळं करून घेतेय, ISI हे सगळं करून घेतेय. आता तर त्यांचेच खायचे वांदे झाले आहेत. आता ते काय करून घेणार? नाही, त्यांची हालत तर खराब आहे हे मला मान्य आहे आणि याची पण कारणं आहेत आणि त्यांनी विचार केला पाहिजे या परिस्थितीत आपण कसे पोहोचलो. कारण त्यांनी तर डेव्हलपमेंटला एकदम तडीपारच करून टाकलं. त्यांचा जो सगळा काही फोकस होता तो त्यांच्या सैन्यावर होता आणि आतंकवादावर होता. डिप्लोमॅटिकली देखील खूप बंदी घातली तुम्ही. मी ऐकलं की त्यांनी प्रेसिडेंट बायडन यांना खूप विनंती केली, प्रिन्स सलमान यांना खूप विनंती केली की 1 तास आमच्या इथे थांबा, आमची थोडी इज्जत राहील. आता याबद्दल मला काहीच माहिती नाहीये. आता आम्हाला तर नाही बोलले. कारण आधी तर असं व्हायचं की US प्रेसिडेंट भारतात येत आहेत तर येताना जाताना ते पाकिस्तानमध्ये थांबायचे किंवा सौदीचे प्रिन्स यायचे तर ते थांबायचे, पण आता ते बंद झालंय. बघा, ते एक प्रकारे अशी परंपरा होती आणि असं होतं कारण की जे लोक आहेत भारत पाकिस्तानला, मी 1950-60s बद्दल बोलतोय, 70 मधलं सुद्धा थोडंफार, लोक जे आहेत आपल्याला एक प्रकारे एका स्तरावर बघायचे. तर आणि तुम्ही तर हे पाहिलं असेल की जे कोणी वर्षांपासून इथे यायचे किंवा तिथे जायचे तर त्यांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जावंच लागायचं. पण मी म्हणेन की मागच्या 9-10 वर्षांपासून ही प्रक्रिया जी आहे ती बंद झाली आहे आणि आजकाल लोकांचा इंटरेस्ट, जेणेकरून जगात सगळ्यांचा कशात इंटरेस्ट आहे, सगळ्यांचा इंटरेस्ट आहे टॅलेंटमध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये आहे, इकॉनॉमीमध्ये आहे, सुरक्षेमध्ये आहे. त्यांना वाटतं की हे असं देश जो आहे, जर जगात इतके सगळे प्रॉब्लेम्स आहेत तर हा देश काही ना काही करेलच आपल्या सगळ्यांसोबत मिळून जुळून. आणि आता या अपेक्षा आपल्याकडूनच करतात. आता यांच्याकडनं काय अपेक्षा करणार? जर त्यांच्याकडून काही अपेक्षाच नाहीये तर कोण जाणार तिथे? आता बघा, एका काळापर्यंत आपण समजत होतो की टर्की त्यांच्या सोबत आहे. आता मी पाहिलं की टर्कीचं देखील म्हणणं आहे की युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये भारत मेंबर असला पाहिजे. आता आपण इकॉनॉमिकली नंबर 5 वर आलो आहोत आणि पुढे जाण्याची शक्यता आहे. पॉप्युलेशनमध्ये आहोत नंबर 1. आता जर लोकांना तुम्ही विचारलं की तंत्रज्ञानाने तुम्ही 3 देश जोडा जगातले, तर ते भारताचं नाव घेतीलच. तर आपली जी प्रतिमा आहे ती बदलली आहे. लोकांना समजतंय, प्रत्येक देशाला समजतंय. खास करून जे जबाबदार देश असतात, आता टर्की जो आहे तो G20चा सदस्य आहे, तर त्यांनाही हे समजतं आहे की भारताचे योगदान काय असलं पाहिजे आणि त्यांचा स्वतःचा अनुभव आहे. त्यांनी पाहिलंय की त्यांच्याकडे जेव्हा भूकंप आला तेव्हा सगळ्यात मोठा देश म्हणून या सगळ्या देशांमधूनच जे तिथे पोचले आणि जे डिझास्टर रेस्क्यू टीमने तिथे एक फील्ड हॉस्पिटल ते जे स्थापन केलं होतं, तिथे खूप साऱ्या लोकांचा तिथे इलाज केला गेला. आपली जी टीम आहे, जी डॉग स्क्वॉड असतात, त्यांनी भरपूर लोकांना तिथल्या वाचवलं सुद्धा. तर अशा गोष्टींमुळे काय होतं, तर जगाची भारताप्रती जी प्रतिमा आहे ती बदलली जाते. तर तुम्हाला इथे काहीतरी वाटत असेल ना? मग पाकिस्तानचं काही भविष्य आहे?
आपण पुढच्या प्रश्नावर वळू शकतो. पुढचा प्रश्न जनतेमधून घेऊया. आम्ही पुष्कळ फोटोज आणि व्हिडिओज पाहिलेत पीओकेचे. ती लोक डिमांड करतात मोदी सरकारकडे की त्यांना इंडियामध्ये सामील केलं जावं. मग काय मोदी सरकार हे मान्य करेल? जवळपास 30 वर्षांपूर्वी आपल्या संसदने असं ठरवलं होतं की, आणि संसदचा एक ठराव आहे की पीओके जे आहे हे भारताचं अगदी इंटिग्रल पार्ट ऑफ इंडिया अँड इट विल ऑलवेज रिमेन सो. तर आता जे जे आहे ते आहे. आता एक प्रकारे वारसा असल्याप्रमाणे ही समस्या आली आहे. आता पुढे जे काही होईल ते आपल्याला पाहावं लागेल, कारण तुम्हाला माहिती आहे की आता जे आपलं आतापर्यंत बोलणं चालू होतं की जग बदलत आहे, भारत बदलत आहे, पाकिस्तान पण बदलतोय. पुढे कुठल्या दिशेने जाईल हे सांगणं आता जरा कठीण आहे, कारण पुढे सांगू म्हणूनच नाही विचारत शकत. आहेत की पाकिस्तानचा नकाशा पण बदलेल का थोडाफार? नाही, पीओके जे आहे ते पाकिस्तानच्या नकाशावर नाहीये, ते भारताच्या नकाशावर आहे. आणखी एक ब्रेक आणि ब्रेक नंतर आजच्या अदालतमध्ये डॉक्टर एस जयशंकरवर आरोप प्रत्यारोप पुन्हा एकदा. तोपर्यंत माझ्या एक सेकंद देखील माझ्या मनात नव्हतं की मी राजकारणात जावं. माझ्या कुटुंबातून कोणीच राजकारणात नाही गेलंय. असू पण शकत नाही ना. तुमची तिन्ही पण मुलं देशाच्या बाहेरच आहेत. तुमची बायको पण जॅपनीज आहे. पण ती भारतीय नागरिक आहे. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आपण खटला चालवतोय, प्रश्न विचारतोय भारताचे विदेश मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांना. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये भारताचे विदेश मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्यावर आरोप आहे की हे राजकारणामध्ये अयोग्य आहेत. डॉक्टर जयशंकर, तुमचं पूर्ण बॅकग्राऊंड मी पाहिलं. आयुष्यभर डिप्लोमॅट राहिलात. ज्या कुटुंबातून तुम्ही आला आहात, तुमचे वडील ते देखील इंटरनॅशनल फेममधून आहेत. तुमच्या कुटुंबातून सगळे आंतरराष्ट्रीय आहेत. तर मग राजकारणात कसे आलात तुम्ही? मी 41 वर्षांनंतर फॉरेन सर्व्हिसमधून रिटायरमेंट घेतली. त्यानंतर मी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये गेलो. मी त्यावेळी टाटा ग्रुपसोबत काम करत होतो. पोझिशन पण चांगली होती, चांगली नोकरी होती, आरामातली नोकरी होती. आणि मग अचानक एक दिवस निवडणुकीनंतर 19च्या निवडणुकीनंतर मला सांगितलं गेलं की तुम्ही प्रधानमंत्रींना येऊन भेटा. आणि त्यांचं त्यावेळी म्हणणं होतं की कॅबिनेटमध्ये जॉईन करा. तोपर्यंत म्हणजे एक सेकंदासाठी सुद्धा माझ्या मनात असं आलं नाही की मी राजकारणात जावं. माझ्या कुटुंबातून कोणीही राजकारणात नाही गेलंय. असू पण शकत नाही ना. हा. तुमची तिन्ही मुलं देशाच्या बाहेरच आहेत. तुमची बायको पण जॅपनीज आहे. पण ती भारतीय नागरिक आहे. तर जे नॉन पॉलिटिकल लोक असतात त्यांच्या मनात कधी कधी हे येतं की अरे, देशाची प्रगती व्हायला हवी आहे आणि जर इथे मी काही कॉन्ट्रीब्यूट करू शकतो तर चांगलंच असेल. तर ज्या प्रकारे PM साहेबांनी सांगितलं, तर मला असं वाटलं की मला त्यांना थोडा हातभार लावण्यासाठी ही जी कॉर्पोरेट नोकरी आहे ती सोडून राजकारणात गेलं पाहिजे. पण जेव्हा मी मंत्री बनलो त्यावेळेला मी कोणत्याच पॉलिटिकल पार्टीचा सदस्य नव्हतो. तर ते जे आहे त्याबद्दल मी विचार केला. 1 महिना विचार केला मी, आणि मग नंतर निर्णय घेतला. मोदीजी जर कोणाला आपल्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री बनवणार असतील तर तो निर्णय होकारमध्येच असणार ना. नाही, ते तर त्यात तेवढा विचार करण्यासारखं नाही. काय? असं आहे की जे पॉलिटिकल लोक आहेत ना त्यांच्यासाठी होकार असेल, पण माझ्यासारखा व्यक्ती ज्याला पॉलिटिक्स मनात देखील नसेल. तुम्ही जिथे पोचलाय, पॉलिटिकल लोकांना तिथे पोचण्यासाठी 50-50 वर्ष नाही लागतात. बघा, खूप प्रचार करतात, माईक लावतात, नाही हे बघा, खूप पापड मोजावे लागतात. नाही असं आहे. माझ्यासाठी सरप्राइझिंग होतं. जे तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुम्ही अचानकपणे विचाराल तर ते त्याच्यासाठी सरप्राईज असेल. तर थोडा तरी वेळ लागतोच ना. तर हा माझा अनुभव होता. पण जसं तुम्ही म्हणालात की माझं जे कुटुंब आहे ते मुळात सगळे इंटरनॅशनल ते आहेत. आणि पण यावर मी 1-2 वाक्य सांगेन की बघा, आज जे आहे जवळपास 3 करोड आपले नागरिक आणि भारतीय वंशाचे लोक
देशाच्या बाहेर राहतात, त्यांचं देखील देशाच्या प्रगतीमध्ये खूप मोठं योगदान असतं. की तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा संकटाचा काही वेळ येतो, आणि आलं होतं जेव्हा आपण न्यूक्लिअर टेस्ट केली होती, आपल्या विरुद्ध एक फायनान्शियल म्हणजे एक प्रकारचे सँक्शन्स लावले होते, तर त्यावेळी किंवा आज देखील रेमिटन्स पाहिल्यास जेवढे रेमिटन्स जगभरातून भारतात येतात, फॉरेन इन्व्हेस्टमेंटपेक्षा रेमिटन्सची संख्या जास्त आहे. तर हे लोक जे भारताबाहेर जे काम करतात, आता हे मी सांगू शकतो की मी 40 वर्ष मी जवळपास 30 वर्ष मी देशाबाहेर होतो. जेव्हा देशाबाहेर जर कोणी एखादी व्यक्ती असते ना, तेव्हा तो देशाचा जास्त विचार करतो. आणि माझ्या बाबतीत तर मी परदेशी सेवेत होतो. 4 ठिकाणी मी राजदूत होतो. आणि जेव्हा देशाचे म्हणजे सेवेत मी लोकप्रतिनिधी होतो, तर त्यावेळेला देशाचा आपल्याला अभिमान जास्त वाटतो. तर मी असं सांगेन की आम्ही जे देशाचे प्रतिनिधित्व करतो, आम्ही जे आहोत सुपर नॅशनलिस्ट लोक आहोत. कारण आमच्यासाठी नॅशनलिझम जे आहे हे काही बोलण्याचा विषय नाही आहे, आमच्यासाठी हा रोजचा मामला आहे. की तर देशाचा जो अभिमान आणि जी जबाबदारी असते ती नेहमी आम्ही आमच्यासोबतच ठेवतो. म्हणूनच जेव्हा जेव्हा मोदीजी परदेशात जातात तेव्हा ते भारतीय डायस्पोरा लोकांना संबोधित करतात. पहिल्यांदाच जेव्हा ते अमेरिकेत गेले, तर त्यावेळी त्यांची ती एक खूप मोठी बैठक झाली होती मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये. तर त्याला एक प्रकारची मॉडेल मीटिंग मानली जाते. त्यानंतरही आता कुठेही जातात तेव्हाही त्यासारखीच एखादी मीटिंग करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना वाटलं त्यावेळेला की यामध्ये एकतर जो आपला समुदाय आहे त्यांना वाटलं पाहिजे की भारत जो आहे, भारत जे त्यांनी सांगितलं की आपलं जे काही नातं आहे ते पासपोर्टचं नातं नाही आहे, ते रक्ताचं नातं आहे. हे रक्ताचं नातं आहे. आणि एक प्रकारे त्यांनी हे भावनिक बंधन निर्माण केले त्यांच्यासोबत. तर हे जे 3 कोटी भारतीय जे आहेत किंवा भारतीय वंशाचे लोक आहेत, त्यांना असं वाटतं की हा देश जो आहे तो आपल्याला विसरला नाही आहे. हा आजही आपल्या देशात आपली किंमत आहे, आपला सगळे लोक आदर सन्मान करतात. तर ही मी म्हणेन की ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि आपल्यासाठी जर आपण राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ही आपल्यासाठी खूप पण चांगली मी गोष्ट आहे. पाहतोय की हळूहळू तुम्ही राजकारणातले गुण अंगी बाळगत आहात. तुम्ही पाहतच आहात की आजकाल बजरंगबलीचा जमाना आहे, तर तुम्ही देखील तुमच्या वक्तव्यांमध्ये बजरंगबलींना डिप्लोमॅट म्हणायला सुरुवात केली आहे. नाही, ते तर बघा तुम्ही, राजकारण नाहीये ते. तर मला सुरुवातीपासून विश्वास आहे की जो आपला इतिहास आणि आपली परंपरा आहे ती समजून घेऊन आणि जगासमोर सादर करण्यासाठी मला प्रत्येक वेळीच इंटरेस्ट असतो. जसं मी कूटनीतीवर एक पुस्तक लिहिलं आहे, त्यामध्ये मी लिहिलं आहे की श्रीकृष्ण जे आहेत त्यांचा जे कूटनीतीसोबत संबंध काय होता, त्यांचं योगदान काय होतं, महाभारतात त्यांचं महत्त्व काय होतं, हे आता जगासमोर ठेवलं तर असे बरेचसे लोक आहेत ज्यांचा याच्याशी काहीच परिचय म्हणजे नाही. भगवान कृष्ण डिप्लोमॅट होते आणि हनुमानजी ते सुद्धा डिप्लोमॅट होते. ते श्रीलंकेत गेले, त्यांना एक मिशन दिलं गेलं. मिशनपेक्षा जास्त ते करू शकले. सीतामाईला शोधून देखील दाखवलं. त्यांच्यासोबत ते बोलले सुद्धा. रावणाच्या शहराला जाळून देखील टाकलं. आता ही डिप्लोमसी होती की शेपटीला आग लावून त्यांची लंका जाळली. तर हे जे आहे, मला वाटतं की आजकाल ना आपण इकॉनॉमिक्सवर खूप जास्त जोर देतो, पॉलिटिक्सवर जोर देतो आणि दिलाही पाहिजे. पण कधी कधी संस्कृतीवरही दिलं पाहिजे. की आपण आपली संस्कृती, आपला वारसा, आपली परंपरा आपणच जर याची प्रशंसा नाही केली तर मग दुनिया कशी काय करेल. मोदीजी कधी सुट्टी नाही घेत, मग त्यांच्या हे एनर्जीचं रहस्य काय? नाही, हे बघा, असं आहे, मोदीजींचं एनर्जीचं सिक्रेट तर मला माहीत नाहीये. मला माझ्या एनर्जीचं सिक्रेट माहिती आहे की मी त्यांच्यासोबत जर असलो तर मला एनर्जी मिळतेच.
आता जयशंकरजी, आम्ही तुम्हाला सर्व प्रकारचे प्रश्न विचारले तुमच्या आयुष्याबद्दल, तुमच्या डिप्लोमसीबद्दल, तुमच्या राजकारणाबद्दल, आंतरराष्ट्रीय नेत्यांबद्दल. आता ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक नंतर ऐकूया आपकी अदालतमध्ये आजचे जज, सुप्रसिद्ध लेखक शिव खेडा यांचा निर्णय. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवला भारताचे विदेश मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्यावर. आम्ही त्यांना विचारलं G20 बद्दल, आम्ही त्यांना विचारलं प्रधानमंत्री मोदींसोबत असलेले संबंधांबद्दल, जगभरातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांसोबत कसे संबंध जोडले याबद्दल. आपण त्यांना विचारलं एक डिप्लोमॅट पासून एक नेता बनून कसं वाटलं. आता वेळ झाली आहे आपकी अदालतमध्ये आजचे जज, सुप्रसिद्ध लेखक आणि जबरदस्त वक्ते शिव खेडा यांच्या निर्णयाची. रजतजी, तुमची प्रसिद्धी आहे खूप लांब लांबपर्यंत. तुम्ही खूपच खतरनाक प्रश्न विचारत असता. आणि दुसरी गोष्ट ही आहे की जयशंकरजी यांचं एक नवीन रूप बघायला मिळालं. ते खरंच खतरो के खिलाडी आहेत. आणि आज एक ट्रायल एका जजची होतीये. पण मी आता हेच सांगेन की जयशंकरजी यांचा मी खूपच मोठा चाहता आहे. यांना मी बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये बघितलेलं आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट ही आहे की यांनी कधीही कोणत्याही फॉरेन मिनिस्टर किंवा कोणत्या डिप्लोमॅट बरोबर बोलले असतील, त्यांना त्यांच्या पॉलिसीज योग्य नाही वाटल्या तर त्यांनी खूपच स्पष्ट उत्तर दिले. डबल रोल कधी खेळले नाही, नेहमी सिंगल रोल खेळलेत. आणि अगदी स्पष्ट उत्तरं दिलेत. सगळ्यात त्यांची खासियत ही आहे की आज सुद्धा त्यांनी जी उत्तरं तुम्हाला दिलीत ती सगळी सरळ सरळ उत्तरं दिली आहेत. त्यांना डिकोड नाही करावं लागलं. त्यांचा बोलण्याचा अर्थ कळत होता. ते जे काय बोलत होते ते कळत होतं. कधीच विचार करावा लागला नाही. अगदी स्पष्ट उत्तरं दिलीत. आणि ज्या प्रकारे तुमचे प्रश्न कम्युनियल होते, चीनवर सगळ्या म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत, त्यांना हँडल केलंय. मी तर हेच सांगेन की लुकिंग ॲट हिस्ट्री मागची बरीच वर्ष युक्रेनचं प्रकरण यांनी असं काही सांभाळलं, भारताची फॉरेन पॉलिसी दाखवून. आणि यांनी हेच सांगितलं लोकांना की तुम्हाला सूट नाही करत, ही तुमची मर्जी आहे, पण मी जो काही निर्णय घेतो तो आपल्या देशाच्या हितासाठी घेतो. आणि हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे, हीच आहे. आणि माझ्या मते तर यांनी सांगितलं की हे रक्ताचं नातं आहे. साहेब, आम्ही एक गोष्ट शिकलोय, रक्ताच्या नात्यात आणि प्रेमाच्या नात्यात खूप फरक असतो. प्रेमाची नाती बनवण्यासाठी संस्कार हवे असतात, अहंकार नको असतो साहेब. आणि हे त्यांनी दाखवून दिलंय खूपच चांगल्या पद्धतीने. माझ्या मते तर ते फक्त फॉरेन मिनिस्टर नाही आहेत, एक देशभक्त आहेत. आणि आपल्या देशाला कदाचित पहिला असा फॉरेन मिनिस्टर मिळाला असेल हु इज अ पेट्रियॉट फर्स्ट अँड फॉरेन मिनिस्टर सेकंड इन दिस कंट्री. आणि मी खूप खूप शुभेच्छा देतोय. एवढंच नाही तर मी आपल्या पंतप्रधानांना सुद्धा शुभेच्छा देतो की ज्यांनी असा फॉरेन मिनिस्टर निवडला आहे. आणि त्यांच्यावरचे सगळे आरोप लक्षात घेता मी यांना निर्दोष मुक्त करतो. थँक्यू व्हेरी मच. जे शिव खेडाजीने सांगितलं त्यात अजून एक गोष्ट मला बोलावीशी वाटते, ती म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त चांगली हिंदी डॉक्टर जयशंकर बोलले आहेत. आणि खूप कमी इंग्रजी शब्दांचा वापर केला. आमची विनवणी आहे ते अशाच प्रकारे जनतेची सेवा करत राहू, राजकारणामध्ये आपल्या डिप्लोमसीच्या गुणांचा वापर करत राहू आणि नवीन उंची गाठत राहावे. आपकी अदालतमध्ये माझी तुमच्याबरोबर पुन्हा भेट होईल पुढच्या आठवड्यात एका नवीन व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार.